हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज बनवणार आहे गूळ शेंगदाण्याचे लाडू. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1 किलो शेंगदाणे आणि 1 किलो गूळ घेतला आहे आणि तूप घेतलेलं आहे, 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आणि शेंगदाणे आता खरपूस मी भाजून घेणार आहे. तर गॅसवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली होती. कढई गरम झाल्याच्या नंतर मी आता खरपूस अशा मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता. तर मी कशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेणार आहे. कढई पण गरम झालेली आहे. एकदम मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे, म्हणजे खरपूस भाजतात. आणि गॅस बारीकच ठेवायचा, मोठा करायचा नाही, कारण का मोठा गॅस असल्याच्या नंतर लगेच शेंगदाणे करपून जातात आणि व्यवस्थित भाजत पण नाही. त्यामुळे एकदम मंद आचेवरती छानपैकी भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्याची टलपरं पण निघत आहेत एकदम छानपैकी. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या बोलण्यामध्ये किंवा काही चुका होत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की समजून सांगा. तर बघू शकता किती छानपैकी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर मी मिक्सरला बारीक करून घेतलेले. शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्यानंतर गुळाचं पाक बनवून घेतलेलं होतं मी. गूळ बारीक करून घेतलेला. गूळ बारीक करून झाल्याच्या नंतर मी त्याचं पाक बनवून घेतला. आणि शेंगदाणे बारीक केल्याच्या नंतर, म्हणजे टलफळं काढल्याच्या नंतर ते पुढचे नाका असते ते कधीच घ्यायचे नाही. त्याने कसे शेंगदाण्याचे लाडू ना खवट होतात आणि जास्त दिवस टिकत पण नाही. त्यामुळे ते नाका पुढचे घ्यायचे नाही. बघू शकता शेंगदाणे किती छानपैकी टलफळं काढून घेतलेले आहेत मी. आता मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे बारीक कूट बनवून घ्यायचा शेंगदाण्याचा. एकदम बारीक पण नाही करायचा आणि एकदम जाड पण नाही ठेवायचा. त्यानंतर मी तूप टाकलेलं आहे 2 चमच. तूप गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी म्हणजे गूळ पाक करण्यासाठी टाकलं आहे मी, बघू शकता तुम्ही. ते पण बारीकच गॅसवरती मस्त परतून घ्यायचं. फास्ट गॅस केल्याच्या नंतर ते कडक होऊ शकतो पाक आणि लाडू पण कडक बनवू शकतात. त्यामुळे नाही का मंद आचेवरती पूर्ण पाक बनवून घ्यायचा. बघू शकता किती छानपैकी विरघळला आहे गूळ आपला. गूळ एकदम छानपैकी विरघळून घ्यायचा. त्यानंतर मग आपण कूट बनवून घेतलाय त्यामध्ये ओतायचा. बघू शकता एकदम छानपैकी आपला पाक तयार झालेला आहे. कोणी कोणी त्याला चाचणी पण बोलते, पण मी पाकच बोलते. छान आपलं झालेला आहे आता पाक. आता मी कुटामध्ये ओतून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान असं वरती साईडने यायला लागले का मग कुटामध्ये ओतून घ्यायचं. तर कॅमेरा धराया नसल्यामुळे मी काही तुम्हाला ओतताना दाखवू शकत नाही. कॅमेरा साईडला ठेवून मग मी ओतून घेईल. पुढचं मग मी दाखवते. आणि गरम पाक असते त्यामुळे याच्यामध्ये ओतल्याच्या नंतर चमच्यानेच मिक्स करून घ्यायचे, कारण का हाताने मिक्स करायला गेले तर गुळाचा चटका बसू शकतो, कारण का गरम आहे ना. त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं कोमट झाल्याच्या नंतर परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा. माझ्याकडे मिक्स करायच्या अगोदर लाईट गेलेली, त्यामुळे मग माझं पूर्ण थंड झाल्याच्या नंतर मी मिक्स केलेला. थोडं कोमट असल्याच्या नंतरच तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या, कारण का म्हणजे लाडू पण पटपट वळतात. आणि माझं लाईट गेल्याच्यामुळं कसं थंड झाल्याच्या नंतर मग मी मिक्सरला फिरवलं, त्यामुळे मग लाडू बनवायला पण थोडे जड जातात आणि पटपट लाडू पण वळत नाही. मग जास्त त्याला ताकद लावायला लागते लाडू बनवायला. तर बघू शकता कशा प्रकारे मी लाडू बनवून घेत आहे. छान असे लाडू झाले होते. पुढे बघू शकता तुम्ही एकदम छान.
कॅमेरा धराया नसल्याच्यामुळे कसे मला डब्यावर कशावरती तरी ठेवून मग तुम्हाला व्हिडिओ दाखवावा लागतो. आणि त्यामध्ये शिवांश पण लहान आहे ना, त्यामुळे मग जास्त व्हिडिओ काढायला पण जमत नाही. तर बघू शकता किती छानपैकी आपले लाडू तयार झाले आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि काही बोलण्यामध्ये चुका होत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाय बाय.